रामभूमीच्या जागेवर प्रत्येक हिंदू धर्मीयांसह श्रीराम भक्तांच्या स्वप्नातील प्रभू श्रीरामांचे भव्य आणि आकर्षक मंदिर साकारले जात आहे। या मंदिरात प्रभू श्रीराम, माता सीता, श्री लक्ष्मण आणि श्री हनुमान यांच्या मूर्तीची येत्या सोमवारी दिनांक 22 रोजी प्राणप्रतिष्ठा होत आहे। या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील धुळे शहर तसेच मतदारसंघातील अन्य शहरे गावागावांमध्ये श्रीराम भक्तांसह नागरिकांनी आपापल्या घराच्या दारासमोर दीप लावून दीपोत्सव साजरा करावा, रांगोळ्या काढाव्यात, आपले गाव वसाहत कॉलनीतील वातावरण राममय करावे, रामलल्लांच्या स्वागतासाठी मंगल गीते लावावी, परिसरात प्रसादाचे वाटप करावे असे आवाहन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आज सिद्ध केले आहे। दरम्यान लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील शहरासह गावागावात सुमारे 4 लाख दिव्यांचे वाटप करण्यात येत असून शहरातील विविध प्रमुख मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात येणार असल्याचेही खासदार डॉक्टर भामरे यांनी सांगितले आहे। धुळे येथील पारा रोडवरील राम पॅलेस या संपर्क कार्यालयात खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते। 20 तारखेला तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे। रामलल्लाचं भव्य, सुंदर आणि आकर्षक मंदिर आणि रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होते आणि त्या निमित्ताने प्रत्येक राम भक्त ही मोठी दिवाळी साजरी करणार आहे। आपल्या माध्यमातून हेच सांगण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे की दिवाळी सारखं 22 तारीख आपण साजरी करायला पाहिजे, दिवे दिले गेले पाहिजेत। आम्ही 2 लाखापेक्षा जास्त दिवे या धुळे शहरात वाटणार आहोत। त्याचप्रमाणे सगळ्या मंदिरांना रोषणाई करणार आहोत आणि मोठ्या उत्साहाने ही दिवाळी साजरी करायची असं आवाहन आपल्या माध्यमातून करायचं। आणि म्हणून पूर्ण मतदारसंघात अनेक कार्यक्रम आहेत, मोठी रेलचेल आहे। त्या कार्यक्रमात जाऊन तिथं सहभाग घेणं, धुळ्यातल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणं, सगळ्या मंदिरांची रोषणाई करणं, रांगोळ्या घालणं आणि आपल्या माध्यमातून आवाहन आहे की त्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण बघायचं आहे। त्याच्यासाठी ठिकठिकाणी सोय करण्यात आली LED स्क्रीनची आणि त्या माध्यमातून होणार। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।